अवधूत चिंतन श्री गुरुदेवरत्न श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील अध्याय 8 ते 14 आज आपण पठण करणार आहोत. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्म, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेश अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकर रावण अमक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मासंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधान सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुकोपभोग कैंचा. त्यास निद्रा नाहीची रात्रंदिवस, चिंता न ले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाणे, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षात्रश्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. इतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेचे राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातः स्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गूढा. श्री स्वामी चरणारविंदा प्रणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोकदर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शुद्ध आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावणे. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती फय. किती वर्णावी महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदरी तिचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांचे देईन. सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्यापुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे. गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा एकता वरद आणि समर्थतेतून उठले. यावन स्मशानभूमीत आली यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवे करी शंकररावांसी म्हणते लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांचे आणि शेकनूर दर्ग्यांचे एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरेतात घालावे. ते घ्यावे हो औषध, त्याने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजा वैद्य. व्याधी पडे आपणची प्रकृतीचे. आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटाचे. घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले. म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसाकला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्चिनी चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. सर्वानुमते त्याची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची वज्रामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोतो भाविक भक्त. नवमोध्याय गूढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटास नेणारा स्वामी समर्थ असती फय. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदिक गृहस्थाश्रमी बाळप्पा नामी द्विज कोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वांनी स्वर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले माणस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासे ऐसे सांगुनी सर्वत्रांचे. निघाले सद्गुरु शोधास ते घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ विश्वरभक्त तैसाची. परी तया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणे. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकरांचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांचे. तुझी भक्ती पाहून संतुष्ट
संतुष्ट झाले म्हणजे मन मीच तुझा पुत्र होईन भरोसापूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांते सीतेही चित्ती संतोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंद संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्लपक्षी शेषी समान बाळवाडू लागले. पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण निघुंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेला गे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जगा शंकर उद्धारार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्यभोवता खर्चिले. तयासमयी एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सर्वणी दीक्षितांते समजले. ज्याले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्ते घृत झाले समस्त. आचार्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनात ते पाहतले. अन्यायाने राज्यकरिता दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जण झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला पुरी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावाबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगुडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गूढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येते रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने श्री गुरुस्वप्ने येऊन सांगते तैसे करावे. मानवला तैसी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिले. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटोपून मागुती येते गावात. सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी भुजनोत्तर संगमावरी परतून येते ते. माध्यान स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामामाजी येते ते. सद्गुरू प्राप्तकरिता सोने गृहसुतकांता शीतोष्णाची परमाण करिता आनंदवृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धकोटी उपवास करी तायांचे माणसं कदा उदास नव्हेचे. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पासे बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी. बाळप्पासे मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच माणसे. जाणे सोडले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जोडी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसुनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसाने मग चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निषिधे चिंता चित्ताचा सद्गुरू प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्ने आली 3 येती मृती येऊन या दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदले. तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणि काही काही दिन क्रम पुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले. संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृचिक एक निघाला. त्यावेळेस त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभित्री पक्वान्न मिळाले. घरोघरी ब्राह्मण बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयास निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोहोचले. आणि नगरीरम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमाण केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 11 गूढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगद्धार भरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाच्या अंती बाळप्पा आले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्ट आनंद पोटी
न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली, बहुत गर्दी झाली. श्रींजवळी दर्शनाचे उत्कट चित्ते खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सहित न पातले अजाणू बाहू स्वास्थ्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळपणे धावून दृढचरण धरियेले. येऊन या भाणावरती श्रीचरणाची सोडेली मिठी ब्रह्मंतन माये पोटी स्तोत्र ओटी घात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशकृतीने दाविले. त्या सवय एक जागृत ते होती बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणून जाऊ दर्शना. म्हणते जाऊनी स्वामींचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून तयांचे. बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असते नृप मंदिरात राजाज्ञा वाचून तेथे प्रवेश कोणाचा हाय होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षडकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्याने येत आदित्य जपानुष्ठान आठवावे. करी झोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक टेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांची बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे. आनंदे बहुत जण सेवेकरी. बाई मुख्यतः माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता. व या कारणे आपसात भांडणे होती. सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळापानी पाहून नाना युक्त योजन मोडून टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धृणीची ती सेवा करते. आनंद ऐसे लोटता. काही दिवस बाळापाची या शरीराचा व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला. काही दिन कागदाची पुढे बेंबीतून पडली. ती पाहत उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण. विष दितले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सगळी सेवा ज्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवी. कारण हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे आपण सांगून बाळप्पाशी शंकरपूजने वर्जावे. तशी आज्ञा त्यांप्रती एकेदिनी समर्थ करीती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिटायली. तर प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठीतायातून वस्तूने पाहता वाचून न करवेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासे. दारापुत्र सोडून देशी आपण ते राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांचे. कुलदेवतेच्या दर्शनास जावायची. बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हस्तेमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाचे समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी. आपण त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली. सत्वरी येते राहुणी चाकरी करे असे लिहिलेसे. स्वामीजनी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतीला येते दयाळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गूढा. श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ महाराजा प्रणमास्तु. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीशा शिष्टीकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पांप्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले. व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयाचे लज्जा वाटत असते त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती. समर्थ निर्जलासी संज्ञ गुरु असे जाणं निरंतर ऐसे बोलता. सद्गुरू बाळप्पा म्हणे समजला. सेवेकरण माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा. व्यर्थची नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता. तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी. बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्णी दिशी घराने सांगता समर्थांची बाई ते शब्द ताडी. ती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा बहुत असे सांपर्यंत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांचे अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचारिता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे. एकदा त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी आहे सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापासी. बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादारपाशी चोळप्पा कारणे जबाब दिला. चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सांगे सर्व सांगे. चोळप्पाची ऐकूनी कृती रागाला. राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितलेला कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली. नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वाजता तयावेळी पडले होते. स्त्रींजवळी तयाची करून या जुळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला. म्हणते भिक्षा द्या आम्हाला.
त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे ते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाके ते आणून न लागत एका क्षण शंभरावर गंती झाली. झोळी चोळपाती देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याचे आंदोलन झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले असे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करिता ती कोणी एका श्री सुंदराबाई बाळप्पावरी राखोनी दृष्टतरी ताडण करी बहुसाळ. त्या ऐकूनी बाळप्पाचे दुःख झाले. मानसी सोडून स्वामीचरणांचे म्हणती जावे येथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळी पाहतले. तेव्हा एका सेवकऱ्याचं बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनाचे तर त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले. सेवकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तिथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येते हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले. बाळप्पाचे आनंद झाला. बाईसे गर्भप्रीती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसे करावी दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ते राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणी भेवणी तैसीन केले. तयांनी समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तयांची बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले. फौजदाराचे कैद करून या बाईसे आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नूरपर आहे. मग सेवा करावायचे घेऊन गेले. बाळप्पासे म्हणते देव तुम्हाचे पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रवेशा नाही आम्हासे आम्ही निर्लोक मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तात सांगून करविले. स्त्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने साखरी एक तपसराश्री केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती त्याने एत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमंत सदाभक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणापर्णमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकणा जय घना. जय जयाजी करुणा घना. जय जयाजी अगशमणा. जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्धमन करुणे. प्रातकर्मे आटोपणी मग बैसावे आसनी भक्ती धोरणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून स्वासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्वीकपालादी समग्र तुझ रूपे नटलासे. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण दाता आणि ज्ञान तुझं एक विश्वेसा. वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व. ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री आमिना अष्टदे जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसुन यह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तरा भवसागर याचे पावावा पहिलं तीर तो अनम्न तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वरुणे वरुण आपुले गुण द्यावे. मज सुख साधन अज्ञाती मिन्नस्व ज्ञानात नर्क हृदय प्रगटपै शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने. अंतरी भव दुःखे ही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम. तुझे भजन उत्तमतेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावी असत्यता सत्यविजय सर्वदा. आप्तवर्गाची पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणे समर्थ असून या संसारात प्राशिंत नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगम मज लागे. अशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ अशा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्र त्याने सर्वत्र पाहावीचे. प्रसंगी माणस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.